कोणी सुद्धा रोखू शकणार नाही. आपल्याला व्याप्ती वाढवावी लागेल. तुम्ही यू-पी-आयचं पण म्हटलं, यू-पी-आयमुळे इतकं सोपं झालं आहे लोकांचं जगणं, की अत्यंत छोट्या-छोट्या विक्रेत्याकडे देखील यू-पी-आय आणि सर्वसामान्यांकडे देखील यू-पी-आय. त्याच्यामुळे जो भ्रष्टाचार होता इतर देखील, तो सुद्धा पूर्णपणे समाप्त झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सर, बरोबर. फिनटेक जर तुम्ही सांगत होता, तर त्याबरोबरच आपल्याकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा संशोधनामध्ये खूप मोठी क्रांती झाली आहे. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, मशीन लर्निंग असेल, या क्षेत्रात भारतानं खूप मोठी प्रगती केली आहे. जागतिक स्पर्धेमध्ये याचं स्थान काय आहे आणि अटल इन्क्युबेशनसारख्या योजनांनी देशांतर्गत संशोधन आणि स्टार्टअप्सला किती बळ दिलं आहे? अ, जगाच्या एआयच्या बाजारामध्ये भारताकडे प्रतिभा तर खूप आहे. म्हणजे जवळ-जवळ एआयचे आपण जर टॅलेंट पाहिलं, टॅलेंट पूल ज्याला आपण प्रतिभा म्हणतो, त्याच्यामध्ये भारत जगात आज म्हणजे प्रथम क्रमांकावर असेल. हं, हं. परंतु भारतामध्ये जेवढं संशोधन होतंय, ते मूलभूत संशोधन होत नाहीये ही आजही खंत आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला यूपीआयचं उदाहरण दिलं, की यूपीआय वॉज अ व्हेरी बेसिक फंडामेंटल शिफ्ट इंटू हाऊ पेमेंट्स आर मेड. तसं आपण एआयमध्ये अजूनही फारसं काही केलं नाहीये. परंतु भारत एआय मिशन जे आपल्या सरकारने आता चालू केलेलं आहे. मागे आपण ह्याच कार्यक्रमामध्ये 1 वर्षापूर्वी बोललो होतो, तेव्हा ते इन्क्युबेशनमध्ये होतं. पण आज त्याच्या ऑर्डर्स देऊन झालेल्या आहेत. आज आपण भारतीय भाषा मॉडेल बनवतोय त्याच्यामागे आणि सरकारने जे जीपीयूज आज सर्वांना लागतात, ते साधारण 17,000-18,000 जीपीयू भारत एआय मिशनतर्फे उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे मूलभूत संशोधनाची आवड सर्वांना लागावी म्हणून अगदी अटल इनोव्हेशन मिशन काय, अटल टिंकरिंग लॅब सारखे सुद्धा आपण प्रकल्प शाळा-शाळांमधनं राबवतो आहे. आणि तिथे मला वाटतं, की आपण कॅच देम यंग असं जर म्हणतो, की आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण ह्या सगळ्या अटल टिंकरिंग मिशन मधनं जर आपण पुढे चांगलं कोच केलं, मेंटर केलं, तर हीच पुढची भारताचे शास्त्रज्ञ बनतील आणि भारत महासत्ता बनेल. आणि अटल इन्क्युबेशन सेंटरचा सुद्धा एक मी आकडेवारी पाहत होतो मगाशी. आपल्याला माहीत नसेल साधारण 3,000 स्टार्टअप्सना या अटल इन्क्युबेशन सेंटर्समध्ये इन्क्युबेट केलेलं आहे. आणि या स्टार्टअप्सनी जवळ-जवळ 32 ते 35,000 नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत. आणि एवढंच नव्हे, तर साधारणपणे एक 500हून जास्त पेटंट्स या अटल इन्क्युबेशन सेंटर्समधनं निघालेली आहेत. आणि त्याच्यामुळे मला तरी वाटतं, की सरकारचा हा जो मूलभूत संशोधनावरचा फोकस आहे, त्याने आपलं भविष्य उज्ज्वल होईल. म्हणजे अगदी परिवर्तनकारी हे काम आहे असं आपल्याला म्हणता येईल, नाही का? बरोबर. महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धी